झी 24 तास एक पाऊल पुढे। दोन्ही पालख्या पुण्यामध्ये आहेत आणि याच निमित्तानं आज आपण गप्पा मारतो आहोत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आनंद भाटे यांच्याबरोबर। आनंदजी, एकंदरीतच वारीचं आत्ताचं स्वरूप पाहता आणि आत्ताच्या जगाशी तुम्ही वारीला कसं रिलेट करता, कसं बघता वारीच्या या परंपरेकडे? पूर्वीपेक्षा काही गोष्टी बदललेल्या आहेत आता। म्हणजे जेव्हा ही वारी शेकडो वर्ष चालू आहे आणि त्यावेळी वारकऱ्यांची जी संख्या होती म्हणा किंवा तर ती आता वाढलेली आहे। खूप लाखो लोक हल्ली पंढरपुरात वारीमधनं जातात। तर अशा काही आजच्या काळाप्रमाणे गोष्टी बदललेल्या आहेत। पण मला असं वाटतं की त्यातली जी मूळ परंपरा आहे, जी भक्ती लोकांची आहे, तर त्याच्यात तसूभरही फरक पडलेला नाहीये। म्हणजे अनेक वारकरी लाखोंच्या संख्येने केवळ पांडुरंगाच्या दर्शनासाठी कित्येक शेकडो किलोमीटर 200-300 किलोमीटर चालत जातात। तर ही जी ओढ असते मनातली आणि त्याच्या मागची जी भक्ती आहे, तो जो भाव आहे, तर तो मात्र आजच्या काळातही अजिबात कमी झालेला नाही असं मला वाटतं। अगदी खरे। आणि आपण बघितलं कुठल्याही जातीपातीचं जिथेही काही संबंध येत नाही, कुठल्याही स्तरातले लोक, अगदी आज आयटी क्षेत्रातले लोक सुद्धा या वारीमध्ये सहभागी होतात, तेव्हा खरंच प्रचंड अभिमान वाटतो अशा वारी परंपरेचा। आनंदजी, या कार्यक्रमामध्ये आपण इथे थांबणार आहोत, मात्र जाता जाता आणखी एक सुरेल अभंग तुमच्याकडून। जरूर। पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायण म्हणविसी नारायण म्हणविसी नारायण। याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही, मुखी नाम नाही, कान्हो पात्रा शरण पाये, कान्हो पात्रा शरण पाये। पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायण म्हणविसी नारायण। झी 24 तास एक पाऊल पुढे।